टेकावरी विठ्ठल विठ्ठल नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती राम राम उत्तम अक्षरे कंठी धरले आपण शंकरे कैसे तारक उत्तम तिने लोका हळहळ शीतळ केली शिवा देखा प्रस्तुत प्राप्तस्थळी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग या भूतलावर जन्माला आलेल्या प्रत्येक जड जीवाचा उद्धार करण्याकरता अखंडपणे देह झिजवणारे देऊचे सुप्रसिद्ध संत जगद्गुरु तुकाराम महाराज आणि यांच्या गाथ्यातील चार चरणाचा अभंग आहे विठ्ठल विठ्ठल तुकाराम महाराजांच्या गाथ्यातील आणि या अभंगामध्ये तुकाराम महाराज राम नामाची ताकद काय आहे राम नामाचं महत्व काय आहे ते तुम्हा आम्हाला पटवून देतात विठ्ठल विठ्ठल कीर्तन रूपी सेवेला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या गावामध्ये प्रतिवर्षाप्रमाणे चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह शंकरनगर पाटोदा सप्त्याचं वर्ष 31व अतिशय सुंदर असा आयोजन हा अखंड हरिनाम सप्ताहाचा झालेला आहे आणि अखंड हरिनाम सप्ताहाच्या पहिल्याच दिवसाची सेवा माझ्याकडे आलेली आहे तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने भजनी मंडळीच्या आशीर्वादाने मारुतीरायांच्या आशीर्वादाने जे काही मला बोलण्यात येईल ते मी बोलण्याचा प्रयत्न करेन विठ्ठल मदनकाचार्य महाराज असतील विनयकरी महाराज असतील आणि बाहेर गावचे आलेली भजनी मंडळी गावातील भजनी मंडळी कारण मला सगळ्यांचा परिचय नाही आणि म्हणून सगळ्यांच्या आशीर्वादाने सगळ्यांच्या सहकार्याने जसं काही भगवान मारुतीराय बुद्धी देतील भगवान शंकर बुद्धी देतील प्रभू रामचंद्र बुद्धी देतील त्याप्रमाणे मी बोलण्याचा प्रयत्न करेन विठ्ठल कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु तुकाराम महाराजाचा आहे आणि आजचा पहिला दिवस असल्यामुळे जागराचं कीर्तन आहे आज आपल्याला भगवंताच्या नामस्मरणाची ताकद बघायची कारण पहिल्या दिवशी भगवंताच्या नामाचा महिमाच बघायचा असा वारकरी संप्रदायाचा नियम आहे आणि वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणेच आपण आज भगवंताच्या नामाची ताकद बघणार आहेत नामाचं महत्व बघणार आहेत विठ्ठल तर अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये महाराजांनी राम हा 2 अक्षरी मंत्र सांगितलेला आहे आणि ह्या 2 अक्षरी मंत्राचे कंठामध्ये धारण भगवान शंकराने केलेला आहे कारण हा अतिशय सुलभ असा मंत्र आहे उत्तम मंत्र आहे आणि याची धारणा भगवान शंकराने कंठामध्ये केलेली आहे आणि याचा फायदा जर झाला असेल तर त्यांनी हळहळ नावाचं विष प्राशन केलं आणि ते हळहळ नावाचं विष सुद्धा ह्या राम 2 अक्षरी मंत्रानं शीतळ झालं असं दुसऱ्या चरणामध्ये तुकाराम महाराजांनी सांगितलं तसंच तिसऱ्या चरणामध्ये हाच मंत्र पार्वती आई साहेबाला भगवान शंकराने सांगितला आणि त्यांचा गर्भात येऊनी म्हणजे जन्म मरणाचा फेरा सुद्धा चुकला असं तिसऱ्या चरणामध्ये महाराज सांगतात तसंच चौथ्या चरणामध्ये महाराज म्हणले जुनाट नागर नीच नव्हे आणि जुनाट असो की नवीन असो की अनादिकालापासून असो की उच्च असो की नीच असो तो मंत्र मी तुकाराम महाराजांनी सांगितलं कंठामध्ये धारण केला विठ्ठल विठ्ठल आज आपल्याला प्रोग्राम
रामचंद्राचं नामस्मरणाचं महत्व तुकोबा ह्या अभंगामध्ये सांगतात. पण नामस्मरण नेमकं का घ्यायचं, कशा करता घ्यायचं, नामस्मरण घेतल्याने काय होईल, तर नामस्मरण जो कोणी घेणार नाही आणि तो कसा आहे, माऊलीने सांगितलं कितीही ज्ञान असलं तरी काही कामाचं नाही. कलेक्टर असो, इंजिनियर असो, तुमचं ज्ञान भरपूर आहे, पण ज्ञान काही उपयोगाचं नाही, कारण त्याच्या मुखामध्ये देवाचं नाव येत नाही. विष्णुविने जप व्यर्थ त्याचे ज्ञान, रामकृष्ण मन नाही ज्याचे, ज्याच्या मुखाला भगवंताचं नाव नाही त्याचं ज्ञान व्यर्थ आहे. आणि तो माणूसच कसा आहे म्हणजे उपजोनी करंटा, ज्ञानद्वैत वाटा, रामकृष्ण पैठा कैसा होय, त्याच्या मुखाला देवाचं नाव येत नाही, तो माणूस करंटा आहे. तो कितीही श्रीमंत असू द्या, तुकाराम महाराज म्हणले तो कितीही जरी श्रीमंत असला तरी त्याचा थोरपणा काही प्रमाण काय थोरपण जाळायाचे. भजन पाहिजे, भजन असल्याशिवाय ते किती जरी मोठा असला तरी काही उपयोगाचा नाही. नाथ महाराज तर म्हणले भक्तीविन पशु कशाशी वाढला आणि सटवीने कैसा नेला नाही.
काय माय गेली होती भूतापासी, हरी नाही मुखासी अरे मुंडा. असं नाथ महाराज म्हणले, ज्याच्या मुखाला हरी येत नाही आणि त्याची अवस्था कशी आहे तुझे नाथ महाराज सांगायले. विठाल विठाल किंवा नाथ बाबांनी दुसऱ्या एका ठिकाणी सांगितलं, नामाविन मुख सर्पाचे ते जीवानवे काळ सर्प आहे. ज्याच्या मुखाला नाव येत नाही मग ते तोंडच नाही, तर सर्पाचं बीळ आहे असं सुद्धा नाथ महाराजांनी सांगितलं. किंवा तुकोबाराय सुद्धा म्हणले, विठोबाचे नाम न उच्चारी जे तोंड आणि प्रत्यक्ष ते कुंड चर्मकाचे. संभाराचं कातड भिजू घालायचं, ते हे धरा किंवा बकेट धरा काय धरा असं त्या उपमा तुकाराम महाराजांना दिली. विठ्ठल मग नाम घेतल्याने काय होईल, तर नाम घेतल्यानं पाप नाहीच होईल, नाम घेतल्यानं जीवनाचा उद्धार होईल, कल्याण होईल आणि पुन्हा हे साधन सोपं आहे असं सुद्धा तुकाराम महाराजांनी सांगितलं. नाम घेता वाया गेला, नाम घेता वाया गेला, नाम घेता वाया गेला, नाम घेता वाया गेला. घेता वाया गेला ऐसा कोणी नाही ऐकला. नाम घेतल्याने कोणाचं वाटोळ झालंय असं कोणी ऐकलं का? नाही नाही, असं कोणीच वाटोळ झालं नाही. ज्यांनी नाम घेतलं त्यांचा उद्धार झाला, त्यांचं कल्याण झालं. आणि हे साधन सोपं आहे. नामासी कीर्तन साधन पै सोपे आणि असे जन्मांतराचं पाप जाळण्याची ताकद या नामस्मरणात आहे. पण नाम कोणाचं घ्यावा, कोणत्या देवाचं घ्यावा आणि घेतल्याने काय होईल? कारण नाम माणसं कोणाचंही घेतात. आता एका माणसानं मुंजाला नवस केला. मुंजाला सांगितलं तुला पोतभर नावे फोडतो आणि मुंजाचा जप केला. त्याने सांगितलं बाबा आता दिवाळी झाली, तुळशीचं लग्न झालंय, फक्त माझं एक काम कर म्हणले, माझं ह्या वर्षी झालं पाहिजे म्हणून त्या मुंजाला नवस केला. पण मुंजाने सांगितलं बाबा हे जर माझ्या हातात असलं तर मीच कशाला ह्या पिपळाच्या बुडाला बसलो असतो. म्हणून त्या देवाकडे सामर्थ्यही पाहिजे, ताकदही पाहिजे. आणि म्हणून नामस्मरण कोणाचं करावा तर ते त्या देवाकडे सामर्थ्य पाहिजे. विठ्ठल नामस्मरण आज महाराजांनी राम हा 2 अक्षरी मंत्र सांगितलेला आहे. आणि म्हणून पूर्वीच्या त्रेतायुगामध्ये नाम घेतल्यानं काय होईल, कोणाचा उद्धार झाला, मग त्याचं उदाहरण सांगायचं झालं तर वाल्या कोळी नावाचा एक मोठा चोर किंवा अतिरेकी होऊन गेला त्रेतायुगामध्ये. किती पाप केले त्यानं, असंख्य पाप, मोजमाप नाही. आणि जवळपास 7 रान्न भरली. दिसला माणूस की मारायचा. आणि मग त्याला एकदा काय झालं, विण्यावाला भेटला. पण त्याला विण्यावाल्यालाही सोडलं नाही, कोयता काढला
आपल्या इदाला नाही बरं का, आपल्या इदाला सोडून. आणि ते विण्यावाला मध्ये ब्रह्मदेवाचं पोरग नारद मुनी भेटले त्याला. पण त्यांनी कोयता काढला. ते म्हणला माझ्याकडे एकदा आलं की मी सोडितच नाही, गिराईक आलं की सोडितच नाही. विण्यावाल्याने सांगितलं बाबा माझ्या हातात काही छल्ले नाही तर गळ्यातही लॉकेट नाही, तुला मारून फायदा काय? मला मारल्याच्या नंतर तुला काही मिळणार नाही. माझ्या हातामध्ये फक्त ईन आहे आणि एका हातामध्ये चिपळे, बाकी काहीच मिळणार नाही तुला. मग मला मारतो कशाला? ते म्हणला नाही बाबा, माझ्याकडे गिराईक आलं की सोडितच नाही म्हणलं. मग सोडितच नाही म्हणल्यावर ते म्हणले तुला मारायचंच ना तर मार. पण म्हणले काय कर तू, ज्यांच्यासाठी लेकरा बाळासाठी हे जे करायला लागलास, मारायला लागलास माणसं, त्यांना जाऊन विचार म्हणले बायकोला एकदा की तुझ्या पापामध्ये सहभागी आहेत का नाही. तो म्हणला तुम्ही जाता निघून निष्ठून, आणि निष्ठून जाण्यामुळे सांगत असताना घरी जाऊन विचार असं तसं. ते म्हणले मी कुठेही जाणार नाही, तू काय कर आधी घरी जा आणि पत्नीला विचार की पापा पुण्यामध्ये तू सहभागी आहेस का माझ्या. तो आल्या कोळी घरी गेला आणि पत्नीला विचारलं मी जे रात्रंदिवस हे काम करायलो, माणसं मारायलो आणि माणसाची हत्या करून तुम्हाला जगवायलो, मग हे जे पाप झालंय ह्या पापामध्ये तुम्ही सहभागी होता का? पत्नीला विचारलं, पोरांना विचारलं. पत्नीनं सांगितलं तुम्ही लोकांच्या मुंडक्या मोडून आणा का कष्ट करून आणा का कसंही आणा, तुमचं काम आहे आम्हाला जगवणं, आम्ही तुमच्या पापामध्ये आणि पुण्यामध्ये सहभागी नाहीत असं पत्नीनं सांगितल्यावर त्याला पश्चाताप झाला महाराज. आणि तो नारद मुनीचे त्याने पाय धरले आणि नारद मुनीला सांगितलं बाबा अंतकाळाच्या वेळेला हे कोणीही उपयोग कामाला येणार नाही. म्हणून नारद मुनीच्या चरणावर मस्तक ठेवल्याच्या नंतर नारद मुनीने त्याला मंत्र दिला तो अभंगाच्या पहिल्या चरणात. राम राम उत्तमाक्षरे कंठी धरिली आपण शंकरे. असं राम नावाचा मंत्र ज्या वेळेस वाल्याला नारदाने दिला पण त्याच्या मुखाला काही राम येईना, कारण त्याचं पाप भरपूर वाढलेलं होतं आणि पाप वाढल्यामुळे त्याच्या मुखाला राम येईना. कारण सहसा देवाचं नाव येत नाही, कारण पाप आडवं येत असतं. कारण माऊलीने सुद्धा सांगितलं बहुत सुकृताची जोडी आणि म्हणून विठ्ठली आवडी, असं सहसा सहसी येत नाही नाव आणि म्हणून त्याच्या मुखाला नाव येईना. मग तो राम राम म्हणायचं सोडून मरा मरा म्हणायला लागला. पण नारद मुनीने सांगितलं काही हरकत नाही, मरा मरा जरी म्हणला तरी आम्ही राम राम धरू. आणि म्हणून तू फक्त भक्तीने म्हण, भावाने म्हण आणि प्रेमाने म्हण. असं जर म्हणलास तर मरा मरा जरी म्हणला तरी राम राम धरू.
मग त्या वाल्यानं मरा मरा म्हणायला सुरुवात केली. 12 वर्षाचा काळ निघून गेला, डोक्यावर वारूळ झाले आणि दुसरा फेरा नारद मुनीचा त्या ठिकाणी आला. नंतर फेरा आल्याच्या नंतर नारद मुनीनं त्याला पुन्हा राम राम म्हणायला सांगितलं. मग नंतर त्यानं राम राम जप चालू केला. पुन्हा 12 वर्ष निघून गेली आणि 12 आणि 12 24 वर्षाचं तप झालं. आणि मग नारद मुनीने सांगितलं काय कर, आता तू आता लेखणी हातामध्ये घे आणि रामायण लिहायला सुरुवात कर. केले रामायण कोळ्याची कीर्ती वाढली गहन, केले रामायण रामाधी. राम प्रभू जन्माला यायच्या आधी 10,000 वर्षांना आधी त्यानं रामायण लिहिलं. आणि रामायण 100 कोटी श्लोक लिहिले त्यानं. 100 कोटी श्लोक रामायण लिहिल्याच्या नंतर रामायण तयार झालं. रामप्रभूचा अवतारही झाला. पण रामायणासाठी भांडणं सुरू झाले. रामायण ग्रंथ वाल्मिकानं लिहिला, पण पाताळातले लोक म्हणले आम्हाला रामायण पाहिजे, मृत्यू लोकातले लोक म्हणले आम्हाला बी रामायण पाहिजे, आणि स्वर्गातले लोक म्हणले आम्हाला बी रामायण पाहिजे. मग रामायण तर एक आणि भांडायला आले 3 जण. मग काय करायचं, भांडणच मिटणं. भांडण गेलं कैलासाला, महादेवापाशी भांडण गेलं. महादेवाने सांगितलं तुमचं भांडण मी मिटवतो, पण आपल्याला 3 हिस्से करावे लागतील. आता याची वाटपच करावं लागेल, कारण मधला मार्ग, कारण रामायण एक आहे आणि तुम्ही 3 जण आहे, म्हणून काय करावं लागेल, याची वाटप करावं लागेल. मग त्यांना 3 हिस्से केले महादेवानं. रामायण 100 कोटीचा आकडा आहे. 33 कोटी 33 लाख 33,333 एक हिस्सा झाला, तो पाताळातल्या देऊन टाकला. 33 कोटी 33 लाख 33,333 दुसरा हिस्सा मृत्यू लोकातल्याला दिला. तिसरा हिस्सा तसाच केला, 33 कोटी 33 लाख 33,333 असा तिसरा हिस्सा स्वर्गातल्याला देऊन टाकला. आणि अशी वाटप झाल्याच्या नंतर एक श्लोक उरला. एका श्लोकाचे 32 अक्षर 10 देऊन टाकले तिघाला. 10 देऊन टाकल्याच्या नंतर 32 मधून 30 गेले आणि 2 उरले. 2 उरल्याच्या नंतर महादेवाने सांगितलं 100 पोत्याची रास मी वाटली. 100 पोत्याची रास मोजून तुम्हाला वाटप केलं. मग आता उरले किती, 2 शर. मग एवढं मोजल्याच्या नंतर हे 2 शर मला देऊन टाका. आणि ते 2 अक्षर उरले होते ते म्हणजे राम. आणि ते राम 2 अक्षर भगवान शंकराने कंठामध्ये धारण केले. राम राम उत्तम अक्षरे कंठी धरले आपण शंकरे.
कैसी तारक उत्तम त्रिलोका. असं ते राम राम अक्षर भगवान शंकराने आपल्या कंठामध्ये धारण केले. आणि कंठामध्ये धारण केल्याच्या नंतर त्याचा सतत जप महादेव करू लागले. विठ्ठल विठ्ठल. आणि ज्या वेळेस हे नामस्मरण महादेवाने कंठामध्ये धारण केलं आणि कंठामध्ये धारण केल्याच्या नंतर काही काळानं इंद्राची संपत्ती सागरामध्ये बुडाली. आणि इंद्राची संपत्ती सागरात बुडाल्याच्या नंतर समुद्र मंथन चालू झालं. आणि समुद्र मंथन चालू झालं. समुद्र मंथनातून अनेक वस्तू निघाल्या आणि त्या काही देवानं घेतल्या, काही दैत्यानं घेतल्या. पण ज्या वेळेस हलहल नावाचं विष निघालं ते कोणी उचले ना. पण जगाच्या कल्याणासाठी ते भगवान शंकराने प्राशन केलं. आणि प्राशन केल्याच्या नंतर त्यांच्या कंठामध्ये 10 झाला आणि कंठ निळा झाला. भगवान शंकराचं नाव निळकंठ पडलं. कंठ निळा झाला आणि भगवान शंकराला काही कळलं. तो कंठ निळा झाल्याच्या नंतर 10 आणि त्या कंठामध्ये होऊ लागला. मग काय करावं काही सुचना. त्यावेळेस नारद मुनीची भेट झाली. नारद मुनीने सांगितलं भगवंता तुम्ही रामायणाची वाटप केली आणि तो 2 अक्षरी मंत्र जो तुम्ही रामायणामध्ये वाटप करताना कंठामध्ये धारण केला होता त्या 2 अक्षरी मंत्राचा जप करा. अभंग कैसी
कैसी तारक उत्तम तेही लोका हळहळ शीतळ केले शिवालिका. महाराज म्हणले कसे आहेत ते अक्षर, तर उत्तम आहेत आणि तिन्ही लोकाला तारक आहेत. स्वर्ग मृत्यू पाताळ तिन्ही लोकांमध्ये तारक असे ते दोन अक्षर आहेत. आणि ते ज्यावेळेस कंठामध्ये भगवान शंकराने धारण केले तर हळहळ नावाचं विष सुद्धा शांत झालं, शीतळ झालं. एवढा त्या नामाचा प्रताप आहे, त्या नामाची ताकद आहे. राम नामे शीतळ केला. एवढं राम नामाची ताकद आहे. आणि राम नाम कसं आहे, दोन अक्षरी मंत्र आहे, एकदम सोपा आहे, सहजासहजी यासारखा आहे. आणि तो मंत्र सोपा आहे, तुका म्हणे सोपे आहे सर्वावनी, पण शहाणा तो धनी घेतो. ते माणूस शहाणा लागतो घेण्याकरता, हा येण्या माणसाचं काम नाही. असा तो मंत्र आहे, पण घेण्यासाठी माणूस शहाणा लागतो. विठ्ठल विठ्ठल. मंत्र सोपा आहे, पण मंत्र घेण्याकरता शहाणा माणूस लागतो. तोही बरोबर आहे. मंत्राची ताकद बघितली, मंत्र भगवान शंकराने घेतल्याबरोबर हळहळ नावाचं विष शीतळ झालं, वाल्या कोळ्याचं पाप नाहीसं झालं. आणि असे असंख्य उदाहरण रामायणामध्ये सुद्धा आले. या राम नामाच्या मंत्रानं एका गिधाडाचा उद्धार झाला रामायणामध्ये, आणि तो म्हणजे जटायू. जटायूचा सुद्धा उद्धार झाला. राम नामाचा जप त्यानं केला आणि भगवंताच्या मांडीवर त्याला मृत्यू आला, त्याला सुद्धा. आणि राजा दशरथाला जी मुक्ती मिळाली तीच मुक्ती जटायूला प्राप्त झाली. त्याचबरोबर रामायणामध्ये शबरीचं सुद्धा वर्णन आलेलं आहे. त्या शबरीच्या आश्रमामध्ये भगवान गेले आणि शबरीचे उष्टे बोरक सुद्धा खाल्ले भगवंताने. कारण ही सगळी जपाची ताकद आहे, नामस्मरणाची ताकद आहे. त्या शबरीचे उष्टे बोरक भगवंताने खाल्ले, कारण तिची भक्ती पाहिली. आणि म्हणून त्या शबरीचा सुद्धा रामायणामध्ये उद्धार झाला. त्याचबरोबर संपत्तीचं सुद्धा वर्णन आलेलं आहे. हनुमंतराय सीतामातेच्या शुद्धी करता गेले, समुद्राच्या तीरावर आले. आणि समुद्राच्या तीरावर आल्याच्या नंतर सीतामातेचा काही शोध लागेना. सीतामातेचा शोध लागेना म्हणून आता सगळ्यांना विचार केला, आता आपण त्या समुद्रामध्ये प्राण त्याग करू, कारण वापस जाण्याचाही अर्थ नाही. 1 महिन्याचा कालावधी ओलांडलाय, मग इथं प्राण त्याग करू असा विचार केला. आणि म्हणले आता शेवटला भगवंताचं नामस्मरण तरी करू, आणि नामस्मरण करून इथंच प्राण त्याग करू. नामस्मरण वानर सेना करू लागली. तेव्हा नामस्मरणाचा आवाज ऐकला आणि ते संपत्ती त्या समुद्रामधून निघाला. आणि त्याला वाटलं बरं झालं, इतके मोठे वानर आज म्हणला पोटभर जेवण मिळणार आहे. वानर सेना बघितल्याच्या नंतर त्याला वाटलं आज पोटभर जेवण मिळणार आहे, म्हणून तो समोर आला आणि वानर सेना वानरांना खाणार की त्यांच्या मुखामध्ये ज्यावेळेस राम प्रभूचं नामस्मरण ऐकलं
तर त्याने सांगितलं माझी भूकच शांत झाली. त्या वानराने सांगितलं बाबा तू आम्हाला खाऊन टाक, कारण आम्हाला एरी आमचा प्राण त्याग करायचा आहे, सीतामातेचा काही शोध लागेना. असं म्हणल्याच्या नंतर त्या संपत्तीने सांगितलं रामप्रभूचं नामस्मरण तुम्ही घेताय, आणि रामप्रभूचं नामस्मरण ऐकल्याच्या नंतर मला आणि आता कसल्याही प्रकारची भूक राहिलेली नाही, आणि त्या संपत्तीचा सुद्धा उद्धार झाला. अशी हा प्रभू रामचंद्राच्या नामस्मरणाची ताकद आहे. कितीही मोठं संकट आलं तर मारुतीरायानं रामप्रभूचा जप करावा, आणि जप केल्याच्या नंतर ते संकटातून मारुतीराय समोर जायचे. आणि म्हणून त्या सीतामातेची शुद्धी सुद्धा आणि लावण्याकरता मारुतीराय पुढे गेले. एवढी ताकद नामस्मरणाची आहे. विठ्ठल आणि ह्या नामस्मरणाच्या बळावरच मारुतीरायानं 400 कोसाचा समुद्र उल्लंघन केला. ह्या नामस्मरणाच्या बळावरच मारुतीरायानं सीतामातेची शुद्धी लावली. पण नामस्मरण कसं घ्यावं लागतं? ज्यावेळेस मारुतीराय सीतामातेच्या शुद्धी करता निघाले आणि प्रभू रामचंद्राला विचारलं खून म्हणून काहीतरी सांगा. मग प्रभू रामचंद्रानं बऱ्याच गोष्टी मारुतीरायाला सांगितल्या, त्याचबरोबर अंगठी सुद्धा दिली खून म्हणून. पण त्यातली त्यात एक विशेष खून सांगितली. ज्या ठिकाणी सीतामाता बसलेल्या असतील त्या ठिकाणचे झाड निर्जीव वस्तू सुद्धा राम राम म्हणतील, दगड सुद्धा राम राम म्हणतील, आणि जवळपासचा सगळा परिसर राम राम म्हणून एवढी ताकद त्या राम नामाची आहे. किंवा ते राम नाम सीतामाता जिथं घेतात, भक्त ज्या ठिकाणी राहतात त्या ठिकाणचा परिसर सुद्धा राम राम म्हणतो. आणि मग मारुतीराय ज्या वेळेस अशोकवनामध्ये आले आणि पाहिलं तर तिथल्या पाषाणाला सुद्धा कान लावले, राम राम म्हणू लागले. झाडाला कान लावले, राम राम म्हणू लागले. मग एवढी नामस्मरणाची किंवा त्या भक्ताची ताकद आहे. विठ्ठल विठ्ठल आणि म्हणून हे राम नामस्मरण भगवान शंकरांनी तर कंठामध्ये धारणच केलं. त्याबरोबर पुन्हाही उदाहरण आपण पाहिले. आजामेळाचा सुद्धा उद्धार ह्या रामनामाने झाला, भगवंताच्या नामस्मरणाने झाला. त्याच्यामध्ये पुन्हा अनेक भक्तांचे वर्णन आहे, आणि त्या भक्तांचे उद्धार त्या भगवंताच्या नामस्मरणाने झाले. त्याचबरोबर हाच मंत्र किंवा हेच नामस्मरण भगवान शंकराने पार्वती आई साहेबाला सांगितलं 3ऱ्या चरणामध्ये.
हाच मंत्र उपदेशी भवानी तिच्या चुकल्या गर्भात योनी. याच मंत्राचा उपदेश भगवान शंकर आणि पार्वती आई साहेबाला केला. आणि पार्वती आई साहेबाला हा मंत्राचा उपदेश केल्याच्या नंतर पार्वती आई साहेबाच्या गर्भात योनी म्हणजे जन्म मृत्यूचे जे फेरे असतील ते चुकले. एवढं नामस्मरण हे आणि उत्तम आहे, सुलभ आहे आणि कोणीही घ्यासारखं आहे. विठ्ठल विठ्ठल. हा राम मंत्राचा उपदेश भगवान शंकर पार्वती आई साहेबाला करू लागले. पण पार्वती आई साहेबांना थोडी शंका आली. कारण रामायणामध्ये अरण्यकांडामध्ये सीता हरण झाली आणि सीता हरण झाल्याच्या नंतर रामप्रभू सीता मातेचा शोध घेत होते. आणि रामप्रभू सीता मातेचा शोध घेत असताना दंडकारण्यामध्ये रामप्रभू सीता सीता म्हणून रडायचे, पडायचे, झाडाला आलिंगन द्यायचे, पाशानं कवटाळायचे. आणि हे पाहिल्याच्या नंतर पार्वती आई साहेबांनी सांगितलं की तुम्ही रामप्रभूच्या नामाचं एवढं वर्णन करायला, रामप्रभूचं एवढं महत्व सांगायला, मग रामप्रभू असे येणेवाणी का करायले? ते झाडाला आलिंगन द्याले, ते दगडाला आलिंगन द्याले आणि सीता सीता म्हणून रडायले, अरण्यात हिंडायले, मग असं काम करायले? पार्वती आई साहेबाला शंका आली. मारुती ज्यावेळेस अशी शंका आल्याच्या नंतर भगवान शंकराने सांगितलं ते प्रभू रामचंद्राचा जे महिमा आहे किंवा प्रभू रामचंद्राचं जे गुह्य ज्ञान असेल ते त्यांना माहित, पण त्यांच्यावर शंका घेणं योग्य नाही. पण पार्वती आई साहेबांची काही शंका जाईना आणि म्हणून पार्वती आई साहेबांनी काय केलं? सीतामातेचं रूप धारण केलं. आणि सीतामातेचं रूप धारण करून त्या दंडकारण्याच्या ठिकाणी पार्वती आई साहेब आल्याच्या नंतर प्रभू रामचंद्राच्या समोर आल्या आणि प्रभू रामचंद्राला सांगतात, स्वामी तुम्ही मला इकडे तिकडे कुठे पाहिलात? मी तुमच्या समोर उभी आहे. लक्ष्मणाने सांगितलं, प्रभू सीता आई साहेब तर आलेले आहेत, मग तुम्ही इकडे तिकडे सीता मातेचा आवाज देऊन शोक करत आहात, पण सीता माता हे काय समोर आलेले आहेत? असं पाहिल्याच्या नंतर प्रभू रामचंद्राने सांगितलं, आई तू काय आलीस तिथं? असं म्हणल्यावर पार्वती आई साहेबांना सीता मातेचं रूप सोडून दिलं आणि आपलं रूप धारण केलं आणि पार्वती आई साहेबाची मनातली शंका निघून गेली. असं प्रभू रामचंद्राचं महत्व आहे. असं विठ्ठल विठ्ठल. आलेली शंका नाहीशी झाली आणि शंका नाहीशी झाल्याच्या नंतर प्रभू रामचंद्राचं नामस्मरण राम हा 2 अक्षरी मंत्र पार्वती आई साहेबांना धारण केला. आणि ते धारण केल्याच्या नंतर त्यांच्या गर्भात योनी नाहीशा झाल्या किंवा जन्म मरणाचा फेरा चुकला. एवढं नामस्मरण हे आणि अतिशय उत्तम आहे, अतिशय तारक आहे आणि यानं अनेक लोकांचा उद्धार झालेला आहे. आणि अशी कथा रामायणामध्ये असंख्य आहे. आणि हे प्रभूचं नामस्मरण आणि विभीषणाने सुद्धा केलं. विठ्ठल विठ्ठल. ज्यावेळेस सीता मातेचा शोध करण्याकरता मारुतीराय लंकेमध्ये भ्रमण करत होते आणि भ्रमण करत असताना त्या लंकेमध्ये सगळे दुर्जनाचेच घर, सगळे वाईटच लोकांचे घर त्या लंकेमध्ये, मोठी लंका. पण तिथं बी एक सज्जन होता, ते म्हणजे विभीषणजी. आणि त्यांच्या घरी ज्यावेळेस हनुमंतराय गेले तर तिथं राम नामाचं भजन चालू आणि त्या विभीषणजीचं राम नामाचं भजन ऐकल्याच्या नंतर मारुतीराय तल्लीन झाले.
आणि मारुतीरायाला त्या बिभीषणच्या घरी त्या लंकेमध्ये थोडा आनंद वाटला की या ठिकाणी सुद्धा एक सज्जन आहे, या ठिकाणी सुद्धा एक वारकरी आहे, भजन करणारा व्यक्ती आहे. आणि म्हणून मारुतीरायानं विचार केला की आता रावणाला मारल्याच्या नंतर ही लंका मी बिभीषणाला देऊन टाकेन, त्याचाच राज्याभिषेक ह्या लंकेमध्ये करीन. म्हणजे रावणाची जी लंका आहे ती भजनाच्या नामस्मरणाच्या ताकदीनं आणि बिभीषणजीला सुद्धा प्राप्त झाली. आणि रामप्रभूच्या आधीच हनुमंतरायानं निश्चय केला मग एवढी ताकद त्या नामस्मरणाची आहे. विठ्ठल विठ्ठल म्हणून आपण मानवी देहाला आलेलो आहे. आणि मानवी देहाला आल्याच्या नंतर मानवाच्याच देहानं भगवंताचं नामस्मरण घडतं. याच देहामध्ये याच देही घडे देवाचे भजन, याच देहानं देवाचं भजन घडत. बाकीच्या योनीमध्ये भजन नाही, बाकीच्या योनीमध्ये ज्ञानच नाही. हे कारण भजन करण्यासाठी ज्ञान लागतं आणि ते मानवाकडे. आणि म्हणून ह्याच देहानं भजन करू शकतो. आणि म्हणून राम हे उत्तम अक्षर आहेत. राम हा मंत्र सोपा आहे आणि कोणालाही म्हणता येईल असा मंत्र आहे. म्हणून आपण एकदा सर्वांनी भजन करू. विठोबा रुक्माई कंठी धरिली आपण शंकरे, कैसी तारक उत्तम तिने लोका, हळ हळ स्थळ केले शिवालेका. हाच मंत्र उपदेशी भवानी तिच्या चुकल्या गर्भादेवी, कैसी तारक उत्तम तिने लोका, हळ हळ शीतळ केले शिवालेका. असा रामप्रभूचा 2 अक्षरी जो मंत्र आहे तो अतिशय सुलभ आहे, अतिशय सोपा आहे. कारण कितीही संपत्ती असो, कितीही पैसा असला तरी तो सोबत येणार नाही. सोबत जे येणारे ते भगवंताचं नामस्मरण येणार आहे. म्हणून त्या मृत्यू लोकामध्ये उद्धाराचं सोपं साधन असेल तर ते भगवंताचं नामस्मरण आहे. म्हणून हे भगवंताचं नामस्मरण कोणालाही घेता येतं, सहज घेता येतं. आणि हे घेतल्याच्या नंतर प्रत्येकाचं पाप नाहीसं होईल. तुम्ही तीर्थयात्रेला जरी गेले तरी तिथे भगवंताचं नामस्मरण पाहिजे. त्रिवेणी संगमावर जरी भ्रमण केलं तरी माऊलीने सांगितलं नामस्मरणाची गरज आहे. नामस्मरण नसेल
तर ते त्रिवेणी संगमाचं तीर्थ सुद्धा घडत नाही. त्रिवेणी संगमे चित्त नाही नावे कळतो व्यर्थ. त्रिवेणी संगमावर जरी भ्रमण केलं, समजा उदाहरणार्थ आषाढी वारीच्या निमित्तानं आपल्या इथला समजा एखादा माणूस एखादा व्यक्ती पंढरपूरच्या यात्रेला गेला आणि पंढरपूरच्या यात्रेला गेला, दर्शनाला बारीला लागला, जवळ आला बारीच्या आणि घरी फोन चालू, तूर काढली का, म्हशी पाणी पाजल्या का, घरच्या माणसाला विचारायला फोन चालू आणि घरी सगळं चित्त गेला वारीला पण चित्त घरी, चित्त नामाच्या ठिकाणी नाही. आणि घरचे माणसं विचार करायले वारीला लागले असतील, लाईनला लागले असतील, बारीला लागले असतील, दर्शन झालं असं, म्हणजे घरचे माणसं पंढरपूर मध्ये आणि पंढरपूरच्या माणसाचं चित्त घरी राखलं, असं वाईट अवस्था आहे. आणि त्यावेळेस भगवंताचं नामस्मरण तोंडामध्ये नसेल तर मग ते तीर्थ सुद्धा घडत नाही. म्हणून भगवंताचं नामस्मरण मुखामध्ये पाहिजे. विठ्ठल विठ्ठल. आणि जीवनामध्ये आपण तर वाल्या कोळ्या इतकं पाप केलेलं नाही, त्यानं तर पाप भरपूर केलं होतं. ब्रह्म हत्या राशी पातके अपार आणि वाल्मिक किंकर वंदे केला. ब्रह्म हत्या राशी पाप अपार होतं, पण तेवढं पाप आपल्या जीवनामध्ये घडलेलं नाही. थोडंफार घडलं असेल, नकळत घडलं असेल, पण ते नाहीसं होईल जर राम प्रभूचं नामस्मरण केलं, भगवंताचं नामस्मरण केलं तर ते नाहीसं होईल. कसं नाहीसं होईल तर ज्याप्रमाणे गवताची गंजी आहे आणि तिला पेटवण्याकरता पेटवण्याकरता 10-5 डबड्याची गरज नाही किंवा 1 डबड्याची बी गरज नाही, एकच काडीची आवश्यकता आहे. आणि एक जर काडी त्या गवताच्या गंजीला लावली ती पूर्ण गंजी खाक होती जळून. त्याप्रमाणे भगवंताचं जर नामस्मरण तुम्ही घेतलं तर तुमचं कितीही जीवनामध्ये घडलेलं पाप असू द्या ते नाहीसं होतं. आणि नाहीसं होऊन भगवंताच्या नामस्मरणाने ते पाप तात्काळ नाहीसं होतं. कारण पाप करण्याकरता तो विषय समोर लागतो आणि विषय लागल्याच्या नंतर त्या माणूस तसा वाईट वागला पाहिजे, पाप केलं पाहिजे आणि केल्याच्या नंतर बराचसा कालावधी गेला पाहिजे, त्यावेळेस पाप घडतं ते. आणि नामस्मरण मात्र घेतल्याबरोबर तात्काळ हे
नाहीसं होतं, पाप राहणार नाही, तात्काळ पाप नाहीसं होईल, पाप तर नाहीसं होईलच होईल. आणि ह्या नामस्मरणानं यम सुद्धा सळसळ सळसळ कापतो. एवढं ताकद या नामस्मरणाची आहे. तुकाराम महाराजाचं नामस्मरण घेतल्याच्या नंतर यम सुद्धा तुकाराम तुकाराम धन्य तुकोबा समर्थ, धन्य तुकोबा समर्थ. असं तुकोबाराचं नामस्मरण घेतल्यावर यम सुद्धा चळचळ कापतो. आणि प्रत्येक माणसाला भीती कोणाची आहे? मरणाची. प्रत्येकाला भीती मरणाची. प्रत्येक जीवाला मरणाची भीती. आणि मरणाची भीती असल्यामुळं प्रत्येक जीवाचा आणि त्या मरणाच्या भीतीतून मुक्त करण्याचं काम, मरणाच्या भीती नाहीशी करण्याचं काम हे नामस्मरण करतं विठ्ठल. कारण एकदा माणूस जन्माला आला की त्याचं मरण निश्चित झालेलं असतं. म्हणून प्रत्येकाला मरणाची भीती असते. आणि प्रत्येकाला मरणाची भीती असल्यामुळं त्या मरणाच्या भीतीतून सुद्धा मुक्तता भगवंताच्या नामस्मरणानं होती. म्हणून आपल्या सर्वांकडून भगवंताचं नामस्मरण घडलं पाहिजे. आणि नामस्मरण का करावं? दुसरं साधन का करू नये? योग असेल, यज्ञ असेल, अनेक साधनं सांगितली, पण यानं साध्य होणार नाही प्राप्त. योग याग विधी योग केल्यानं, यज्ञ केल्यानं, होम केल्यानं भगवंताची प्राप्ती होणार नाही, सहसा होणार नाही. कारण वायाची उपाधी मिळेल, पण त्या ठिकाणी भगवंताची प्राप्ती होणार नाही, मोक्ष मिळणार नाही. माऊलीनं सांगितलं 4 वेद, 6 शास्त्र आणि 18 पुराण सुद्धा भगवंताचं नामस्मरणच घाले.
हाय शास्त्र कारण 18 हे पुराण हाय सिगाती. ज्यावेळेस माऊलीनं 4 वेदाचा विचार केला, 18 पुराण बघितले, 6 शास्त्र आणि सगळ्यांचा विचार केल्याच्या नंतर सारासार विचार ज्यावेळेस भगवंताचं नामस्मरण कंठामध्ये धारण करायचं सांगितलं, सगळा विचार केल्याच्या नंतर माऊलीने सांगितलं भगवंताचं नामस्मरणच सारे आणि हे नामस्मरण प्रत्येकाने कंठात धारण केलं तर माणूस कसाही असला तरी त्याचा उद्धार होईल किंवा त्याचा आवडीनं जर भगवंताचं नामस्मरण तुम्ही जर आवडीनं भावानं भक्तीनं जर भगवंताचं आवडीने भावे हरिनाम घेसी तुझी चिंता त्यासी सर्व आहे. आवडीने जर त्या भगवंताचं नामस्मरण घेतलं तर तुम्हाला कसल्याही गोष्टीची चिंता करायचं काम नाही. सगळी तुझी चिंता त्या भगवंताला आहे आणि म्हणून चिंताच कोण्या गोष्टीची करायची नाही. फक्त हरिमुखानं म्हणायचं. हरिमुखाने म्हटलं की सगळी चिंताच नाहीशी होती. हरिमुखी गाता हरपली चिंता त्या नाही मागुता जन्म घेणे. पुन्हा जन्मही घ्यायचं काम नाही, सगळी चिंताच नाहीशी होते. मग एवढं भगवंताचं नामस्मरण आहे. कारण आपल्याला नामस्मरणाचंच महत्व जाणून घ्यायचं. रिकाम्या गोष्टी सांगण्यापेक्षा भगवंताच्या नामस्मरण आणि गाथ्यातलं बोललेलं तुमच्या आणि माझ्या फायद्याचं आहे. कारण रिकाम्या गोष्टी सांगून आपला फायदा होणार नाही. माझेही 2 तास उगा रिकामे जातील आणि तुमचंही उगा 2 तास रिकामा टाइमपास व्हायचा. म्हणून भगवंताचं नामस्मरण गाथ्यावर बोलणं उगा माथ्यातलं सांगून उपयोगच नाही ना. माथ्यातलं सांगून काय आपला उद्धार होणार नाही, आपलं कल्याण होणार नाही. उगा 2 तास लोकांना हसवायचं, पण तुमच्या आणि माझ्या जीवनाचा हसू होऊ नये म्हणून यासाठी महत्वाचं जे साधन सांगितलं भगवंताचं नामस्मरण आहे. विठ्ठल विठ्ठल महाराजांनी खटवंगरायाची सुद्धा कथा सांगितली. 90 रुपयाला त्याला 1च तास उरला जीवनामध्ये आणि 1 तास उरल्याच्या नंतर त्याला भगवंताचं नाम सापडलं साधन. आणि ते साधन सापडल्याच्या नंतर त्याने 1च घंटा भगवंताचं नामस्मरण केलं. भाग्य दशा उरला खटवंगरायासी भाग्य दशा कैसी प्राप्त झाली. 1च तास उरला जीवनामधला आणि 1 तास जीवनातला उरल्याच्या नंतर त्यानं भगवंताचं नामस्मरण केलं आणि 1च तासामध्ये त्याला मोक्ष मिळाला. मग एवढं भगवंताच्या नामस्मरणाची ताकद आहे. आणि हे नामस्मरण पुन्हा सहजासहजी घेता येते. भगवंताचं नामस्मरण सहजासहजी घेता येतं. चलता चलता फिरता फिरता नाही, कामामध्ये सुद्धा भगवंताचं नाम घेता येतं. काही मनाला
श्रम सुख दुःखाचे. असं कामामध्ये सुद्धा भगवंताचं नामस्मरण घेता येतं. चलता फिरता कामामध्ये कोणतंही काम करा, कामामध्ये सुद्धा भगवंताचं नामस्मरण घेता येतं. कारण तुम्ही आम्ही सर्वच जण आपण संसारिक आहोत. पण प्रत्येकाला काम हे करावंच लागतं. उदरनिर्वाह करण्यासाठी प्रत्येकाला व्यवसाय काही ना काही काम करावं लागतं. या कामामध्ये सुद्धा घ्यायसारखं ते सोपं साधन असून ते भगवंताचं नामस्मरण आहे. विठ्ठल विठ्ठल. असं भगवंताचं नामस्मरण घेता येतं, कुठेही घेता येतं, कोण्याही ठिकाणी घेता येतं. कारण नामस्मरणाला काही बंधन नाही. नामस्मरण कुठेही चालतं. बाकीची साधना करण्यासाठी बंधन आहे, नियम आहेत, पण नामासाठी कसल्याही प्रकारचं बंधन नाही. नाम जप यज्ञ तो परमा बाधो न शके स्नानादि कर्म. नामे पावन धर्माधर्म नाम प्रब्रह्म वेदार्थी. नाम हे कुठेही चालतं, त्याला कसल्याही प्रकारचं बंधन नाही. आणि म्हणून हे नामस्मरण कसंही असो, अनादिकालापासून चालत आलेलं आहे. जुनाट असो की उंच असो की नीच असो, तुकाराम महाराज म्हणले म्या आणि ते नामस्मरण भक्तीनं प्रेमानं धारण केलं. अभंगाचं शेवटचं नवे तुका मनी म्या धरिले जीवे भावे. कैसी तारक उत्तम तिनी लोका हळहळ शीतळ केले शिवा देखा. असं भगवंताचं नामस्मरण कसंही असो, तुकाराम महाराज म्हणले म्या प्रेमानं आणि धारण केलं. म्हणून भगवंताचं नामस्मरण हे जर कंठामध्ये धारण केलं, प्रेमानं जर धारण केलं, तर मला वाटतं निश्चित कसल्याही प्रकारचा माणूस असू द्या त्याचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल आणि म्हणून कथा असेल, नामसप्ताह असेल, भागवत कथा असेल, हरिकीर्तन असेल, प्रवचन असेल, रामायण असेल, महाभारत असेल, काही बी कोणताही ग्रंथ असू द्या, याच्यामधलं जे सार असेल ते सार भगवंताचं नाव. मेन सार म्हणजे असेल ते भगवंताचं नाम आहे. आणि भगवंताच्या नामामुळेच हे कथा करायची, भगवंताच्या नामामुळेच हे सगळा सायास करायचा आहे. भगवंताच्या नामस्मरण तुम्हाला आम्हाला घडावं, की तुम्हाला आम्हाला नामस्मरण
करण्याची प्रेरणा मिळावी यासाठी हा सगळा खटाटोप करायचा आहे. नाहीतर हा खटाटोप करण्याची आवश्यकताच नाही. सगळं सार भगवंताचं नामस्मरण आहे. आता आपल्या सप्ताहाचं सुद्धा नाव आहे अखंड हरिनाम सप्ताह. इथं खंड आहे थोडाच आहे, खंड खंड हरिनाम सप्ताह असं नाही, अखंड हरिनाम सप्ताह. अखंड हरिनाम सप्ताह म्हणलं की अखंड भगवंताचं नामस्मरण घ्यायचं. आणि म्हणून मेन जे आसन, जे सार आसन ते भगवंताचं नामस्मरण आहे. विठ्ठल राम राम उत्तम अक्षरे कंठी धरले आपण शंकरे. कैसी तारक उत्तम तिनी लोका हळहळ शीतळ केले शिवा देखा. हाच मंत्र उपदेशी भवानी तिच्या चुकल्या गर्भात येऊनी. कैसी तारक उत्तम तिनी लोका हळहळ शीतळ केले शिवा देखा. जुनाट नागर नीच नवे तुका मने म्या धरिले जीवे भावे. कैसी तारक उत्तम तिनी लोका हळहळ शीतळ केले शिवा देखा. असं भगवंताचं नामस्मरण सोपं साधन आहे. आणि हा नाम सप्ताहाच्या निमित्तानं प्रत्येकाकडून भगवंताचं नामस्मरण घडावं आणि भगवंताचं नामस्मरण करून प्रत्येकाने आपल्या जीवनाचा उद्धार करून घ्यावा, कल्याण करून घ्यावं, हीच अपेक्षा आपण या भगवंताच्या नामस्मरण घेण्याची या सप्ताहाच्या निमित्तानं करू आणि इथंच थांबण्याचा हे करू. ज्ञानेश्वर जुनाट